तर नमस्कार मंडळी, आपण बनवणार आहे आता सोयाबीनची सुकी भाजी. बरोबर ऐकताय तुम्ही, सोयाबीनची सुकी भाजी. आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता थोडं जरा गरम व्हायला ठेवूया 2-4 मिनटं. पाणी गरम झाल्यानंतरला त्याच्यामध्ये नॉर्मल जरा तेल पण टाकायचं असतं पाणीत. मी जरा टाकलेलं जरा टेस्टी लागतं. तुम्हाला जसं चॉईस असेल तसं टाका. पाणी गरम चांगलं झाल्यानंतरला सोयाबीन ओतायचे त्याच्यामध्ये. बारके सोयाबीन आहेत, मस्त कुरकुरीत लागतील असे मस्तपैकी एकदम घ्यायचे. जरा ढवळायचे मस्तपैकी 1-2 मिनटं चांगले गरम होऊस्तर. बघून घ्या, शिकून घ्या. मस्त खायला एकदम कुरकुरीत लागतात बरं काय भाजीवर. आता रेडी झालेले आहेत आपले हे सोयाबीन. रेडी म्हणजे साईडला काढलेले आहेत ह्याच्यातून पाण्यामधनं. आता हे नॉर्मली आपलं कढई आहेच, त्याच्यामध्ये जरा तेल टाकायचं. बघा तेलाला आपलं तेल नंतर थोडं त्याच्यामध्ये आपला जो काही मसाला असेल तो टाकायचा. जसं की आपलं कांदा, टोमॅटो, बघून घ्या आता, जिरे, जसं लागेल त्या स्वादानुसार टाकायचं मस्तपैकी. मिरच्या, परत कढीपत्ता, परत आपलं लसूण. मस्तपैकी एकदम खमखमीत होतं बरं काय, खायला लय भारी लागतं. कांदा टाकलेला आहे, बघून घ्या आता. चांगलं हलवून घ्यायचं मस्तपैकी एकदम कांदा एकदम लाल होईस्तोवर मस्तपैकी तेलामध्ये तळला पाहिजे कांदा. तेव्हाच एकदम कुरकुरीत कांदा पण लागतो आपल्या ह्याच्यात, काय म्हणतात त्याला, सोयाबीनगत. आता हे टमाटर एक जरा घेतले, त्याला पण मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. मीठ, तिखट, चटणी वगैरे काय तुम्हाला लागेल तशी स्वादानुसार. मला जास्त लागते कारण मी तिखट माणूस आहे ना, त्यामुळं तशी लागते त्याप्रमाणे घ्यायची. बस एवढंच, जास्त नाही टाकायचं. एवढंच जास्त नाही. छोटा हा मसाला आहे की आमच्याकडं घरातलाच, बाहेरून आणलेला, टाकून दिला गरम मसाला. तो पण जरा काय करणार, तुम्ही पण टाका चवीनुसार, काय तुम्हाला कसं वाटतंय तसं. आणि हे आपले आले मस्त एकदम कुरकुरीत सोयाबीन. खायला भाजी एकच नंबर लागते बरं का सोयाबीन. काल बनवलेले आपण पिझ्झाला दुसरी जोड सोयाबीन. बस एकच नंबर. हलवून घ्यायची मस्तपैकी एकदम कडक होईस्तोवर. मस्त एकदम कुरकुरीत लागतात. दारूबरोबर पण मस्त लागतात. चकना एकदम मस्त लागतं चकना. बरोबर चवीनुसार मीठ काय असेल ते टाकून द्यायचं. काय नाही, हलवत राहायचं जरा थोडं हळू. करपू नये म्हणून जरा हळूहळू हलवत राहायचं त्याला. पाच मिनटं हलवत राहायचं बस, जास्त नाही. 5 नाही, 2-3 मिनटं लय झालं. गॅस फास्ट करून टाकायचा एकदा. जरा अजून थोडा मसाला होता आमच्या घरात, शेंगदाण्याचा कूट होता, तो पण टाकून दिला. खायला जरा कसं टेस्टी लागलं का नाही, मग कसं एकदम चांगलं वाटतं. एकदम मसाला जास्त असला का नाही, खायला कसं चांगलं लागतं, कुरकुरीत एकदम खुसखुशीत. वरनं जरा हे कसं आपलं कोथिंबीर नॉर्मल दाखवण्यासाठी, असं भारी म्हणजे शोभा वाढवण्यासाठी कोथिंबीर कसं भारी वाटतं. दिसतंय का नाही भारी? आता जेवढं भारी दिसतंय तेवढं भारी चांगलं तोंडाला लागतं पण बरं काय. खायला लय भारी लागतं हे सोयाबीन.
नक्की बनवून खावा तुम्ही एकदा भाजी, बस नंतर बोलचाल मला. तर 2 मिनटं मस्तपैकी शिजू द्यायची भाजी जरा. हां, शिजल्यानंतर ओके, भाजी रेडी. किती 5 मिनटं लागतात बनवायला भाजी. बस ओके, तयार आहे आपली